हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार. जायचंय कामाला. काम पण लाग नाही. आता बघितलंच की तुम्ही राधाताईच्या हेड्याला. तिथं कामाला गेलो, 2 दिवस भरला. वहिनीचं 2 दिवसाचं कट झालं, हे 4 का 3 दिवसाचं कट झालं. माझं 3 दिवसाचं कट झालं. आता माझं कशाचं तुम्ही विचारचाल तर माझं दुधाचं, बानूच्या दुधाचं. तर तसं 900 रुपये होत्यात, पण 3 दिवसाचं बघा ना किती झाले. 250 रुपयांनी 2 दिवसाचं 500, 600, 700, 750 रुपये. तर अजून 150 रुपये मला देणं बाकी आहे. तर आम्ही बघतोयच इकडं तिकडं कामं तर चालूच आहे बघण्याची. पण कसं आहे, जसं आहे तसं आपल्याला भागवणं गरजेचं आहे. तर काल गेलते बघा आई सरपणाला गेली आणि उद्योग करून ठेवलं. डोक्यातच काटा घुसला, मरणाचं रक्त. दाखव ग. केसात आहे तिथं काटा घुसलाय वाटतं तिला. काय लय अवघड आहे. तर सरपण बी लागते. आता तुम्ही म्हणता तुला काय झालं तर जायला, तर मला इकडे तिकडं कामाला जावं लागतं या. तर झाली देवपूजा ही झाली. आता चाललंय तिचं स्वयंपाक करणं. आता मला बानूला आंघोळ घालायची आणि कपडे धुयचं आणि पाणी आणले. तर म्हणलं चला आपल्या भावा बहिणीसाठी एक खेड्यावर बनवावं म्हणलं. तर तिला मी नको जाऊ म्हणलं, मीच आणत असते सरपण. पण मला टाईमच नाही सरपण आणायला. तर घरी बसावं तर नुसतं सरपण आणावं तर नुसतं काय सरपण खावं का भाजी बनवून. म्हणजे चौकूनच बघावं लागतं या. सरपण आणावं लागतंय, शेण आणावं लागतात. आता शेण मी आणलं होतं ते काकूच्या इथनं पाठी भरून. तर हो का कसलं उकणलंय तुम्हाला दाखवते मी. दिसलं का? हो का कसं उकणलंय. आणि त्याच्यात पाऊस येतोय. थोडा तरी पाऊस म्हणजे लय नाही पाऊस, पण जरा होतंय थोडं ओलं. आणि त्याने काय होतंय, आणि ऊन आणि ती पाऊस असं टोपडत धरत्यात. आणि ते सगळं हेच उकांडाच झालाय. आणि सारवलं तर गोड दिसतंय, करमतंय. आणि नाही सारवल्यावर उदाशी शिरते आणि करमत पण नाही काय. लय अवघड आहे बायाचं जीवन खरंच लय अवघड आहे. प्रत्येक गोष्टीला सामना करावा लागतो घरात. आणि छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागतंय. ही नाही तर ती आणावं लागतंय, ती नाही तर ती आणावं लागतंय. आणावं तर लागतंयच, नाही आणावं तर खायला चांगलं नाही. मी एक दिवशी डोसा केला, ती पण वहिनीच्या इथनं डाळ आणली होती मी उडदाची. आणि एवढीशी डाळ होती, एवढीशी एकच छटाक डाळ असेल. आणि एकच छटाक डाळ होती. मग ताई काय म्हणली, आत्या म्हणली बनव ग डोसा. मी म्हणलं डोसा खायचा का? तर म्हणले हा. आता तिला एक कधी खायला भेटत नाही, तिला काय म्हणजे बनवत नाही ती, तिला माहीत नाही. कसं खाल्लेलं आहे तिनं कुठं तरी. मग मी म्हणलं चल ठीक आहे म्हणलं, हाय थोडी डाळ तर म्हणलं बनवावा. बनवलं आणि म्हणलं चला तुम्हाला रेसिपी कधी मी दाखवत नाही म्हणून रेसिपी आपली डोशाची केली. ती पण रातचं. सकाळी मी म्हणजे काल भिजाय घातलं सकाळनं. आणि संध्याकाळी काल सकाळी ती बारीक केलं मिश्रण. आणि संध्याकाळी तर बनवलं मी. तर ती सकाळनं गेली, म्हणजे दुपारनंच गेली. आणि संध्याकाळी मी बनवलं. आता मस्त खाऊ नाही वाटलं, पण आता फेकून द्यावं तर एक दिवसाचं जेवण जातं या. आता मस्त किती 7 का 8 डोसा झालं, पण जेवण झालं नाही एक टायमाचं, म्हणून नाही फेकून दिलं. आणि आम्ही कसं आहे, कालच्या भाकरी राहिल्या तरी त्याला भिजवून उकडा बनवायचा, म्हणजे चिवडा बनवायचा. किंवा कालवण असलं तर कालवण फेकून द्यायचं नाही, त्यात शिजवून खायचं.
म्हणजे फेकून देऊ वाटत नाही, वेस्ट करू वाटत नाही. आणि कसं आहे, एकलीच्या जीवावर असल्यामुळे सगळं हँडल करावं लागतंय. आणि त्यात बाणूचं तर बघावंच लागतंय. आणि दीक्षाचं काय बाई, दीक्षा गेली आता माऊच्या इकडं, मग तिचं काय टेन्शन नाही. पण दीक्षा होती तरी ती पण तशीच बचत करायची, शिळच खायचो आम्ही. आणि मी पण कामावर शिळच नेते. ताजं नाही, ताजं एक टायमाचं सकाळनं आपलं शिळं न्यायचं आणि सकाळनं खायचं. नेलं तर नेते, नाही तर नेत बी नाही तर वहिनीच्या इथला डबा असतोय. कोंडा झाला, इतका कोंडा झालाय की नुसतं वा असल्यासारखं खाजवतंय, खरा खरा खरा. तर चला जाऊ द्या, तुम्हाला म्हणजे जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. बायांचं जीवन खरंच लय अवघड आहे. मी तर म्हणते पुढच्या जन्मी बाईचं जीवन नको आहे मला, लय वैताग आलाय. म्हणजे वैताग म्हणजे कशाने, आता तुम्ही म्हणसाल की प्रत्येकालाच आहे, प्रत्येकाला आहे, पण प्रत्येकाच्या पाठीमागं 2 लेकरं असून आई बाप एवढी जबाबदारी पार पाडायची, बरोबर नाही. आणि बानूला उठली आता रांजणवाडी, ती आता मागं एक ना एकच आहे. रांजणवाडी उठली तिला, इथंच उठली, मरणाचं सुजलंय तिचं. आता झोपली ती, दाखवलं असतं. चला मी तुम्हाला दाखवतेच. परत म्हणसान की खोटं बोलते. खोटं नाही बाय, जे आहे तेच बोलायचं आपलं. मग काय तर माझं कसं असतं, जे आहे तेच बोलायचं. तर बानू आपली हो का झोपली आहे. दिसलं का ग सुजली, हात बी लावू देत नाही. तर राहू द्या, आंघोळ घेते घालून, कपडे हे धुते. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका भावा बहिणींनो. बाय सगळ्यांना.